हे मला असं वाटतं की ह्याच सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधनं उद्या इंडस्ट्री येणार, कॉलेजेस येणार, इतर सगळ्या गोष्टी येणार. इकडच्या माणसाला रोजीरोटी देण्यासाठी म्हणूनच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्या सगळ्यांना मिळू शकतात, या 3 गोष्टींवरती उद्या राज्याने जर समजा फोकस केला, बाकी काही गरज नाही. आणि तिसरं चौथं म्हणजे शिक्षण. आज महाराष्ट्रामध्ये मी ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला अनेकदा असं दिसतं की मला शिक्षकांना शिकवायची वेळ आहे, त्यांनाच खरं तर ट्युशनची गरज आहे. आज सिव्हिक सायन्सचा प्रश्न येतो. सिव्हिक सायन्स शिकवताना कळत नाहीत, सांगत नाहीत. पुस्तकामध्ये लिहिलेल्या 4 ज्या काय ओळी आहेत, ह्याच जर तुम्हाला आतमध्ये वाचून दाखवायच्या असतील वर्गामध्ये, तर पोरगं घरीच करेल ना अभ्यास. शिक्षकाकडनं त्याच्या पलीकडे काहीतरी सांगण्याची अपेक्षा असते ना, शिकवण्याची अपेक्षा असते. ते कुठे शिकवताना दिसतच नाही. बरं, तिथेही शिकवत नाही म्हणतात नंतर शिकवणीला येईल. अनेक विषय आहेत असे जी इतकी 60 वर्ष खोळंबून राहिलेले विषय. म्हणून मला तो तिटकारा त्याच्यासाठीच यायचा. मी जेव्हा निवडणूक प्रचाराच्या वेळेला मी जात असे, लोकसभा लागल्या, विधानसभा लागल्या, कॉर्पोरेशन लागले, जिल्हा परिषद लागले, पंचायत समिती लागले, प्रत्येक वेळेला आपले विषय तेच. तुमच्याकडे पाणी आणल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही. 10 वर्षापूर्वी हेच बोललो होतास तू. मी इकडच्या स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देईन. महाराष्ट्रामधल्या 1 कोटी लोकांना. काय किती वर्ष या सगळ्या गोष्टी. अहो, घराचं प्लॅनिंग होऊ शकतं, राज्याचं नाही होऊ शकत. आणि जी सहज बाकीचे देश, आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण हिंदुस्थानाच्या आजूबाजूचे देश हे जर आपल्या पुढे जात आहेत, जे आपल्या मागून आले, तुम्ही मलेशिया घ्या, तुम्ही थायलंड घ्या, बाजूला दुबई घ्या, किंवा इतर अनेक देश घ्या. मी चायनाचं नाव घेणार नाही, कारण चायनामध्ये लोकशाहीच नाही. पण हे देश जर स्वतःच्या आपला विचार करून, आपल्या माणसांचा विचार करून जर पुढे जाऊ शकतात, आपण नाही जाऊ शकत. कोणती कमी आहे आपल्यात? आणि तिची कमी आहे ना, ती कमी फक्त एकच आहे की राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांना व्हिजन नाही. काय आपल्याला करायचंय, कोणासाठी करायचंय हेच माहिती नाही. महाराष्ट्रामधनं 48 खासदार दिल्लीमध्ये जातात. महाराष्ट्रातल्या एका तरी प्रश्नावरती यांचं एकमत होतं का हो? एका तरी प्रश्नावर? मग एवढी सगळे खर्च करायचा, अफाट सगळ्यांची ताकद लावायची, इतकी एनर्जी जाते, इतका पैसा जातो, इतका वेळ जातो, त्याच्यातनं या सगळ्या निवडणुका होतात, इतकी वर्ष जातात आणि प्रश्न प्रलंबित परत तेच. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला तर हे तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्या टाळ्यांसाठी म्हणून वाक्य बोलतोय. माझ्या हातामध्ये सूत्र आली ना, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून ठेवीन, सुतासारखा सरळ. आणि मग हे आंडू पांडू तर कोणी यायचे पण नाहीत नंतर. मला पुन्हा एकदा 20 वर्षापूर्वीचं वातावरण परत येत असं वाटतं. कारण काल तुमची विक्रोळीचं भाषण जे सहारावर दाखवत होते, किंवा त्याच्या आधीचं केलेलंही परवाच्या दिवशीचं दाखवत होते, ते बघताना सुद्धा आम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला बाळासाहेबांचा भास होत होता. ज्यांनी माझ्या पिढीने किंवा तुमच्या पिढीतल्या लोकांनी जे अगदी शाळेत असल्यापासूनची बाळासाहेबांची भाषणं ऐकलेली आहेत, मराठी अस्मितेच्या मुद्द्यापासून शिवसेना मधल्या काळात जी दूर गेलेली होती, तो मुद्दा आत्ता बरोबर योग्य वेळेला तुम्ही उचलताय असं माध्यमांचं म्हणणं आहे. मी सांगितलं का उत्तर प्रदेश दिन साजरा करायला? मी काय कुंडली काढून, मी काय पंचांग काढून बसलो होतो की हा दिवस तुमचा, हा उत्तर प्रदेश दिन, असं काही बसलो होतो का? मी साजरा करणार ते, विरोध करणार मी. त्यांनी साजरा केला नसतं तर मी विरोध पण केला नसतं, बाकीच्या गोष्टींकडे केला असता विरोध. तर त्याच्यामुळे हे काय असं कोठे पकडून आपण चालतो का या सगळ्या याच्यामध्ये? मला थोडंसं लाईटर वेनकडे आणायचं हे डिस्कशन. आपल्याला वेळेकडे लक्ष ठेवायला पाहिजे. मला एक सांगा, या सगळ्या राजकारणाच्या गोष्टीमध्ये तुमचा जो सगळ्यात आवडता प्रांत, कलेचा प्रांत, त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होते, तुम्हाला असं वाटत नाही? होतंय ना, इलाज नाही. म्हणजे कदाचित आम्हाला राज ठाकरे हे उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तुमच्या संगीताबद्दल एवढा व्यासंग आहे, म्हणजे आपल्या बऱ्याचशा श्रोत्यांना, दर्शकांना माहिती नसेल की संगीताबद्दल तुमचं ज्ञान अफाट आहे. स्वतः उत्तम ज्ञान नाही, कान आहे फक्त. कान आहे असं धरून चाला, कानानेच शेवटी ज्ञान मिळतं. पण या सगळ्या तुमच्या आवडीच्या उद्योगाकडे संपूर्ण दुर्लक्ष होतं असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, म्युझिक ऐकतो मी,
गाणी ऐकतो. आत्ताच ऐकत होतो जोधा अकबरची गाणी गाडीत. आता ह्यांना वाटायचं ह्याला रस्त्याने असा बिचा फिरत असतो की काय काहीतरी का वॉकमन बिकमन लावून. नाही, पण तुमचं जे ते करणं असतं ते सगळं बेफाटच असतं, म्हणजे ते छोट्या पातळीवरचं काही नसतंच. तुम्ही साधं प्रदर्शन छोटं जरी सुचतच नाही. छोटं प्रदर्शन जरी केलं तुम्ही तरी ते भव्य दिव्य, काव्याचा कार्यक्रम केला तरी तो भव्य दिव्य, मायकेल जॅक्सनला आणलं तरी भव्य दिव्य. तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला स्वतःचे क्रिएशन एखादं काही करावं असं वाटलं नाही का? वर्तमानपत्र वगैरे बाजूला ठेवा, पण एक खरं सांगू ना संविधान वाटायला काय वाटतंच, नाशाला भाग नाही, पण असं दोन दगडांवरती पाय ठेवून नाही चालता येत. असं नाही होत नाही. किती जरी मी विचार केला तरी राजकारणच परत. राजकारण नाही, मला असं वाटतं की माझी जी क्रिएटिव्हिटी जी आहे ती मी राजकारणात आणीन. जे काही चांगलं करून दाखवायचंय ते ह्यांना करून दाखवीन. ह्यांनी मला स्क्रीनवर बघण्यापेक्षा प्रत्यक्षात ह्यांच्या बाबतीत घडून दाखवीन. ते चित्रपटाच्या माध्यमातून कशाला घडून दाखवलं. वाटतं, खूप वेळा वाटतं या सगळ्या गोष्टी, पण त्याला काही इलाज नाही. अनेक माझे मित्र आहेत, कलावंत मित्र आहेत, हिंदी चित्रपटसृष्टीतले आहेत, मराठी चित्रपटसृष्टीतले आहेत, बोलत असतो. आणि किंबहुना आमची ओळख आता इथे केदार शिंदे आहेत. केदार शिंदे पण आलेत. मी तेच त्यांना म्हणत होतो, तुम्ही कालच्या तुमच्या भाषणात पण एक दोन नकला फार छान केल्यात. तुम्ही ऐकलं असेल, सहारावर बघितलं असेल. कोणाची केली होती? नाही नाही, मी काही नकलाकार नाहीये. हे त्या भाषणाच्या ओघात जे काय होऊन गेलं पण आता लाईटर वेनकडे आलोय, राजकारण बाजूला ठेवलं. नाही नाही नाही, मी त्या भाषणाच्या ओघात काही नाही नाही, वन्स मोर ताबडतोब मागायचा असतो. तो काल केलेला आहे. काल ओरडला असतं तर काल दाखवलं असतं मी. एक शेवटाकडे आपण येऊयात परत एकदा. मला एक पुन्हा एकदा आता महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालंय त्याबद्दल तुमचं एक सिन्सिअर आवाहन तुमच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा इतरांना म्हणा. आत्ता जे वातावरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तुमच्या मनामध्ये आत्ता परप्रांतीयांच्या विषयी असलेली कुठलीही भावना ही ज्याला आपण एक अशी सिख किंवा विचित्र नाही आहे. तुम्ही आत्ता ते बोलतानाही क्लिअर केलेलं आहे की इथे येण्याविषयी किंवा राहण्याविषयी, काम करण्याविषयी आक्षेप नाही. पण आत्ता त्याचा जो तीव्र पडसाद उठलेला आहे, जे आत्ता मला दुपारी येतानाच कळालं की काही ठिकाणी मारहाण झाली, तुमच्याही कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या मुंबईत, असं आत्ता नुकतंच कळालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीला एक प्रकारचा संयम कुठेतरी आवश्यक आहे. तर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काही सांगावं या गोष्टीमध्ये? प्रश्न असा आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये तो साबू आहे ना, तो समाजवादी पार्टीचा साबू आझमी, जो सटकन सटकतो गुन्हे करून, पटक्कन सटकतो हातामधनं, त्यांनी तोंडावरती ताबा ठेवावा. आम्ही संयम राखू. मी फक्त उत्तर प्रदेश दिनाबद्दल बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं मी लाठी आणि काठ्या वाटपाचा कार्यक्रम करीन. हे ज्या वेळेला तो बोलला त्याच्यानंतर मी सांगितलं की ते जर काठ्या वाटणार असतील तर आम्ही तलवारी महाराष्ट्रामध्ये वाटू. हे त्यांच्या नंतर बोललेलो आहे. ही प्रतिक्रिया आहे. मी आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या किंवा बोललो ह्या प्रतिक्रिया आहेत. आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडनं झालेली गोष्ट ही प्रतिक्रिया आहे. त्यांनी त्यांचे थोबाडं बंद करावीत. या सगळ्या गोष्टी बंद होतील. एकतर महाराष्ट्राचे म्हणून राहा, नाहीतर रोजीरोटीला आलोय म्हणून चिप पडायचं आणि निघून जायचं. संपलं. मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेविषयी, प्रायोरिटीविषयी आणि कालच्या आणि आजच्या 2 दिवसाच्या वादळाविषयी राजजींशी आपण बोललो. याच्या पुढच्या काळात त्यांची लाईन काय राहणार आहे, त्यांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र कसं आहे, महाराष्ट्र पुढची आव्हानं कुठली आहेत याविषयी ते बोलले. मला असं वाटतं की जे मुद्दे मनातले आहेत त्याची उत्तर समोर मिळालेले असतानाच कुठलं क्षण थांबायचं हे आपल्याला कळायला लागतं. आमची अशी इच्छा होती की त्या लायटर व्हेनमध्ये पुढे आणखीन काही बोलावं, पण आत्ताची वेळ ती नाही आहे. आणि आत्ता बाकीचे सुद्धा त्यांचे कार्यक्रम खूप ठरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातली परिस्थिती सध्या काय आहे आत्ता. त्यामुळे मी राजजी इथे आले, त्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल दिशा फाउंडेशनतर्फे, आपल्या पिंपरी चिंचवडकरांतर्फे मनापासून आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. यानंतर सचिन साठे यांना विनंती, आपण उपस्थितांचे आभार मानावेत. सन्माननीय सचिन साठे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा स्वप्न माननीय राजसाहेब ठाकरे यांचे प्रथम मी दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. तसेच कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार, संवादक